पुढची बातमी पाहूया। भाजप नेते बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची समजूत काढून त्यांची नाराजी दूर करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधताना त्यांनी भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य केलंय। सगळ्यात महत्त्वाची एक जबाबदारी काल मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे दिली, ती ओबीसी समिती जी गठीत केलेली आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये, त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात। तुमच्या प्रायोरिटी पुढच्या काय? कारण की एका बाजूला मराठा समाजाला जे आरक्षण दिले गेलेलं आहे त्यामुळे कुठेतरी अस्वस्थता आहे। आज भलेही ओबीसीतलं जे नागपूरचं साखळी उपोषण होतं ते त्यांनी माघार घेतली, सरकारच्या मध्यस्थीने तिथे आश्वासन देण्यात आलेली आहेत, पण तरी लोकांच्या मनामध्ये शंका आहे वेगवेगळी की ही समिती नेमकी करणार काय? खरं तर या समितीचं कार्य 2-3 प्रकारचं असणार आहे। एक तर समितीला केंद्रातल्या ओबीसी आयोगाच्या आणि केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीच्या सरकारने ओबीसी समाजाकरता जे जे काही योजना आणि जे काही फॅसिलिटीज दिल्या आहेत त्या फॅसिलिटी अजूनपर्यंत ज्या पोहोचल्या नाहीत त्याबद्दलची थोडा केंद्रातल्याही योजनाबद्दल थोडं त्याच्यात कुठे कुठे पोहोचल्याने त्याचं पुनर्विलोकन करणे, राज्यामध्ये महाज्योतीचंही त्या ठिकाणी कामकाज चालू आहे त्याच्याही कामकाजावर थोडा त्याला मजबूत करण्याकरता प्रयत्न करणे। देवेंद्र फडणवीस सरकारने पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय महाराष्ट्रात दिलं, यापूर्वी कधी नव्हतं, पण त्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून काय अजून आपल्याला इनिशिएटिव्ह घेता येतील। अजूनही ओबीसीमधल्या 353 जाती महाराष्ट्रामध्ये 353 जाती, 18 पगड जाती, 12 बोलतेदार हा समाज जो आहे, जिथे अजूनही असा समाज आहे की ज्या ठिकाणी अजूनही सरकारच्या माध्यमातून गेलेल्या योजना आहेत त्या पोहोचल्याने त्याच्या ठिकाणी थोडा त्याचाही अभ्यास केला पाहिजे। आणि मूळ मराठा आणि ओबीसी समाज जो समोर समोर येतो आहे, या ताटातलं त्या ताटात, त्या ताटातलं त्या ताटात हा जो या ठिकाणी दोन्ही समित्या विचार करेल, मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती विचार करेल आणि आमची समिती विचार करेल आणि मराठा समाजाचा हक्क मराठा समाजाला, ओबीसीचा हक्क ओबीसींना, आणि कुठलाही समाज दुखावला गेला जाणार नाही, कुठलाही समाज आमोरसमोर येणार नाही, गावगावामध्ये समाजामध्ये तंटे होणार नाही। हे जे एक संभ्रमाचं वातावरण, हे जे एकामेकाला जे महाराष्ट्राचे संस्कार नाही आहेत ते वातावरण तयार होण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यालाही शमवण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि निश्चितपणे जे काही ओबीसी समाजाच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर हा ओबीसी समाज आहे, आता येणारी जनगणना आहे, येणारं सेन्सस आहे, जातनिहाय होणार आहे, 353 जाती त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्या कुठे कुठे आयडेंटिफाय झाल्या पाहिजे, त्या सर्व लोकांचा समावेश झाला पाहिजे। मराठा समाजाचाही समिती हा विचार करेल, आमची समिती विचार करेल। मला वाटतं सामाजिक सलोखा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातल्या त्यात मग समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवणे ह्या बाबीवर विचार करेल। सर, शेवटचा प्रश्न, भुजबळांची जी नाराजी आहे ती कशी कमी केली जाईल? भुजबळ साहेबांनाही शेवटी ते समिती सदस्य आहेत, त्यांच्याही आम्ही चर्चा करणार आहे। शेवटी समितीमध्ये समाजाला न्याय देण्याकरता समिती माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केली, तर मग जे काही सरकार म्हणून प्लॅटफॉर्म आपल्याजवळ आहे, शेवटी सरकारच सत्तेच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे। मग सरकारमधली समिती झाली आहे तर सरकारमध्ये या समितीने योग्य शिफारशी आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे करू, जेणेकरून भुजबळ साहेबांच्या मनातली काही गोष्टी असतील त्याही समिती विचार करेल। धन्यवाद। एनडीटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की नेमकं काय काय करायचं आहे। उदयसह सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी।